माय आव एक बार बाबाला खिचडी लई भारी करून दिलतीस म्हणते काय हो जरा सांग बरं ते तुझी कथा केलती बापू त्याचं बकड रामायण झालं रे काय सांगू काय झालं मला शेती काम होतं हां याला झाला उशीर त्याचा होता उपवास हां फराळाला काय खात गेले नाहीत हां आणि मग गडबडीने खिचडी घातलो हां लईच गडबड करू आल्यानं हां मग काय कांदा लसूण मीठ मिरचू टाकलं आणि घातली खिचडी शेंगदाणे टाकले हां असं कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि काचा आला जलसा हां आणि ते सोड्याला आणि मिठाला डबं सारखंच होतं हां ते शेताला जाता जाता बाहेरला सोडा घरात ठेवला नेऊन आणि ते मिठाचं त्या जाग्यावरच राहिले आणि त्या खिचडीत सोडा टाकला आणि मग चिमणी होती काय गोळे नव्हते काय नव्हती लाईट नव्हती खेड्याच्या गावाला कुठली लाईट आली मग ते बापानं खाले 2 घास माझा उपास बाटला म्हणले आणि उठली आहे काय झालं म्हणलो तर म्हणले नाही म्हणले चांगलं लागणं आलंय म्हणले काय टाकलीस की याच्यात म्हणले बघतो तर काय मग ते मिठाचं डबं तिकडीच राहिले सोडाच टाकला कपड्याचा मग ते हळद टाकली होती ते सोडा टाकल्यानं झाले लाल सुरूक रंग टाकले आणि उकड्यात गाराड करून पुरलं आणि त्याला पाणी पिऊ दिलं नाही तसंच बसिलं एक भाकर टाकून पिठला हलवून दिली खाऊन उपास सोडले शिवा दिल नाहीत का मग बाबा आता त्याच्यात एकच गोष्ट होईल मग काय शिवा देते मला झापड पडली होती शेतून मिळाला बरं बरं बरं